माझ्या डोक्यात एक गाठ वाढत आहे ज्यावर डॉक्टर उपचार करू शकत नाहीत आणि मी हे अजून कोणालाच सांगितलेले नाही. गेल्या 4 महिन्यांपासून मी दुहेरी आयुष्य जगत आहे. याची सुरुवात तीव्र डोकेदुखी आणि अंधुक दृष्टीने झाली, पण त्यानंतर निदान आले. माझ्याकडे आता खूप कमी वेळ उरला आहे. जेव्हा मला हे समजले तेव्हा मी रडलो नाही. मी ओरडलो नाही. मी घरी माझ्या पत्नीकडे आणि माझ्या 3 लहान मुलांकडे गेलो. माझ्या मुलाला बास्केटबॉल खेळायचा होता म्हणून आम्ही खेळलो. माझ्या मुलींना माझ्या केसांच्या वेण्या करायच्या होत्या आणि फोर्टनाईट खेळायचे होते म्हणून आम्ही ते केले. मी त्याच क्षणी ठरवले की मी त्यांचा ख्रिसमस खराब करणार नाही. मग मी ठरवले की मी नवीन वर्ष खराब करणार नाही. त्यानंतर वाढदिवस आले. मी फक्त गोष्टी खराब न करण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण या गुपिताचे ओझे आता मला चिरडून टाकत आहे, कारण या कुटुंबाला सावरणारा मी एकटाच आधारस्तंभ आहे. माझी पत्नी अल्कोहोलच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला जवळपास दिसत नाही. माझ्या वडिलांना विस्मरण आजार डिमेन्शिया आहे आणि त्यांची काळजी घेणारा मी एकटाच आहे. आम्हाला विसंबून राहण्यासाठी दुसरे कोणतेही कुटुंब नाही. सध्या प्रत्येकाकडे घर आहे आणि आयुष्य सामान्य आहे. पण ज्या क्षणी मी त्यांना सत्य सांगेन, त्या क्षणी मी त्यांचे संपूर्ण जग उद्ध्वस्त करेन. मी त्यांच्या आयुष्याचे दरवाजे उघडे करून देईन आणि समुद्राला जे हवे ते वाहून नेऊ देईन. मी इथे बसलो आहे, 4 महिने झालेत आणि मी ते शब्द बोलण्याचा सराव करत आहे, जे त्यांच्या माहितीतील सर्व काही नष्ट करतील. मला फक्त हेच कळत नाहीये की हे सगळं मी कसं सांगू.